आणि धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्या, अन्यथा काळी दिवाळी साजरी करणार, अभिलाल देवरे यांनी दिला इशारा। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी प्रवर्गाचे आरक्षित प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया तर्फे 18 ऑक्टोबर पासून सुत्रेपाडा तालुका जिल्हा धुळे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद पार पडली। यावेळी बोलताना अभिलाल देवरे यांनी सांगितलं की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणं हा असून शासनाने तात्काळ एसटी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा, आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये, जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी। शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करेल, असा इशारा देवरे यांनी यावेळी दिला। संघर्ष हा न्यायासाठी, बलिदान हे समाजासाठी असं म्हणत अभिलाल देवरे यांनी राज्यघटनेच्या चौकटीत समाज हितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त केला। भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल देवरे सुत्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज एसटी अंमलबजावणी करावी यासाठी 18 ऑक्टोबर पासून 2.5 कोटी धनगरांच्या माध्यमातून 10 ते 5 वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच, माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण मिळावं। 36 क्रमांकावर आमचं घर आहे, आमच्या घराला डावलून तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये। तसेच आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 च्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद, 16/4 नोकरीत मागास वर्गांना आरक्षण, कलम 46 अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी, अनुच्छेद 342 अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्यात एवढा 1948 अनुच्छेद 2 जन्म, वंश, जात, धर्म, भाषा या भेदभाव मनाई, अनुच्छेद 23 समान कामात समान रोजगाराचा हक्क, अनुच्छेद 26 शिक्षणाचा समान अधिकार, एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारण्यासाठी 2.5 कोटी धनगरांच्या वतीने अभिलाल देवरे प्रश्न विचारत आहे।